माझ्या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा गड आहे। या पन्हाळा गडावरती शिवस्मारकासाठी मागे अजितदादांनी या ठिकाणी 5 कोटी रुपये दिले होते। त्या पन्हाळा गडावर शिवस्मारकाचं काम अजून सुद्धा अपूर्ण आहे। तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करायचा आहे। त्यासाठी आणि या शिवस्मारकासाठी या पन्हाळा गडाच्या शिवस्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी किंवा या शासनाने भरीव निधी देणं अपेक्षित आहे। आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता कोल्हापूरला येते। या कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या या ठिकाणी महालक्ष्मीच्या या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात दिसत नाही। परंतु निश्चित आहे की पुरवणी मागणीमध्ये घेता येईल, सरकारला कुठेही उपलब्ध करता येतील। ज्योतिबा प्राधिकरण आहे, हे प्राधिकरण जाहीर झालेलं आहे। या महाराष्ट्रामधलं दख्खनचा राजा आहे शंभूराजे। आपण सातत्याने तिथे येत असता मंत्री महोदय म्हणून आज आपण हजर आहे। या ज्योतिबा प्राधिकरणासाठी सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये कुठे उल्लेख केला नाही। ही तीर्थक्षेत्र आहेत, या तीर्थक्षेत्राचा विकासासाठी आणि शिवस्मारकाचं पन्हाळ्याच्या स्मारकासाठी आपण या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा पद्धतीची या ठिकाणी मी या सदनाच्या द्वारे या अर्थसंकल्पाच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय।